राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बातम्या आहेत, त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा. अण्णासाहेब पाटील महामंडळाची राज्यामधील कर्जवाटप प्रक्रिया ठप्प झालेली आहे. लाभार्थ्यांची यामुळे गैरसोय होत असून 8 दिवसांपासून ही समस्या उद्भवत आहे. सध्या स्थितीमध्ये संकेतस्थळ अपडेट करणे सुरू आहे. सोमवारपर्यंत संकेतस्थळ सुरळीत होईल. राज्यामध्ये सिंचन विहिरीचे काम पूर्ण तरी सुद्धा अनुदान रखडले. विहीर झाली पण पैसा नाही. 1 वर्ष उलटले तरी सुद्धा निधीची प्रतीक्षा. शेतकरी आक्रमक. सोयाबीनचा हमीभाव स्वप्नवत, दरवाढीची प्रतीक्षा कायम. दरामध्ये चढउतार कायमच. खरीपामध्ये सोयाबीन पेरावे की नाही, शेतकरी चिंतित. कारण 25 एप्रिल रोजी जर बघितले तर सोयाबीनचे दर हे 4,400 रुपये प्रति क्विंटलपर्यंत नोंदवण्यात आलेले आहे. वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त 78,415 शेतकऱ्यांसाठी 96 कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आलेले आहे. 69,78,00,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले असून शेतकऱ्यांना यामुळे आता मोठा दिलासा मिळालेला आहे. सन 2024 मध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची भरपाई म्हणून 78,415 शेतकऱ्यांना 96,05,76,000 रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. 26 एप्रिल अखेरपर्यंत त्यापैकी 69,78,83,000 रुपयांची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून प्राप्त झालेली आहे. बऱ्याच जिल्ह्यामध्ये पीक विमा वितरण सुरू आहे, त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना याचा लाभ सुद्धा मिळालेला आहे. तुम्हाला सुद्धा पीक विम्याची रक्कम मिळाली का? मिळाली नसेल तर तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याच्या पीक विम्याची बातमी सुद्धा कव्हर करू. अवकाळीचे ढग, उन्हाळी पिकांवरती मोठे संकट कायम. हवामान खात्याचा अंदाज. आज आणि उद्या येलो अलर्ट जारी. ढगाळ वातावरणामुळे काढणीची लगबग सुरू झालेली असून उन्हाच्या कडक्यापासून नागरिकांना आता मोठा दिलासा मिळालेला आहे. वाशिम बाजार समितीमध्ये काळ्या हळदीला प्रति क्विंटल 23,500 रुपयांपर्यंत मिळाला भाव. 50 रुपयांच्या प्रतिज्ञापत्रासाठी मोजावे लागतात चक्क 200 रुपये. लाडक्या बहिणींची लूट. तहसीलमध्ये अवैध व्यवसायाचा सुळसुळाट. 100 रुपयांची मागणी. टेंभुर्णी आणि कोंढारपट्ट्यामध्ये अवकाळी पाऊस. शेतकऱ्यांची चिंता वाढली. फळबागांचे मोठे नुकसान. रांजणी येथे नारळाच्या झाडावरती वीज कोसळली. ढगाळ वातावरणाने वाढवली हळद उत्पादक शेतकऱ्यांची चिंता. वाळवणीसाठी ठेवलेली हळद भिजण्याची मोठी शक्यता. गतवर्षीपेक्षा यंदा मिरची लागवडीचा अधिक मोठा ठसका. भोकरदन तालुक्यामध्ये मुबलक पाणी आल्यामुळे शेतकऱ्यांचा वाढला कल. नांदेड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाने झोडपले. मुखेडच्या होंडाळा येथे वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू. शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम मिळाली. उर्वरित रकमेची प्रतीक्षा कायम. सेलू तालुक्यातील हिस्सीसह परिसरामधील गावामध्ये काही शेतकऱ्यांना पीक विमा 25% अग्रिम रक्कम मिळालेली असून त्यामधील काही शेतकऱ्यांना तीही न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा कायम आहेत. भाजीपाल्यामध्ये तेजी. वांगे पोहोचले 20 रुपयांवरती तर ढेमसे 40 रुपयांवरती विकला. डीबीटीसह जिल्ह्यामधील बाजारपेठेमध्ये भाजीपाल्यांचे दर वाढले. गोंदिया जिल्ह्यामध्ये यंदा 2 लाख हेक्टरवरती खरीपाचे नियोजन. खते बियाणे महागणार. कृषी विभागाचे नियोजन. 51,000 क्विंटल बियाणे लागणार असल्याचा अंदाज. अर्ज करा आणि 90% अनुदानावरती मिनी ट्रॅक्टर मिळवा. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटाला मिळणार लाभ. गटाची असावी नोंदणी. वर्धा जिल्ह्यामध्ये पावसाळ्यात घरांची पडझड झालेली असून वर्षभरापासून निधीचा पत्ता नाही. नुकसानग्रस्तांना प्रतीक्षा. 49.82 लाखांचा प्रस्ताव शासनाकडे धुडकात पडून. कर्जमाफीसाठी निघणार ट्रॅक्टर मोर्चा. संजय देशमुख. केंद्र व राज्य सरकारचे आश्वासन गेले फोल. त्याचबरोबर भाव नसल्यामुळे शेतकरी आले संकटामध्ये. लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यान सत्ताधारी पक्षाने शेतकऱ्यांना संपूर्ण पीक कर्जमाफीचे आश्वासन दिलेले होते. आता त्यांनी हा शब्द फिरवलेला आहे. शेतकरी शेतमालाला बाजारभाव नसल्यामुळे आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे. शेतकऱ्यांकडे पीक कर्ज भरण्यासाठी सुद्धा पैसा नाही. सरकारने दिलेला शब्द पाळावा, अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे. त्यामुळे या महायुती सरकारला जाग येण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने या व्हिडिओ खाली एक कमेंट नक्की करा की सरसकट कर्जमाफी जाहीर झालीच पाहिजे. शेतकऱ्यांनी आपल्या घरामधील कापूस विकला आणि आता कापसाचे भाव वाढले. वणीमध्ये कापसाची वाटचाल 8,000 रुपयांकडे सुरू. ढगाळ वातावरणामुळे धावाधाव सुरू. शेतीच्या नुकसानीची टांगती तलवार. भडगाव तालुक्यामध्ये हंगाम काढणीसाठी लगबग सुरू. शेतकरी सन्मान योजनेच्या लाडक्या बहिणींना आता मिळणार 500 रुपये. लाडकी बहीण योजना. शासकीय योजनांचा दुहेरी लाभ घेणाऱ्या महिलांना वगळले जाणार. लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चेने महिला अहवाल देईल. लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याच्या हप्त्याची लागली प्रतीक्षा. नुकसानीची मदत यापुढे तंत्रज्ञानावर. पंचनाम्याऐवजी सॅटेलाइट प्रतिमा. एनडीव्हीआयच्या निकषानुसार मदत दिली जाणार.
आता घरबसल्या शेतकऱ्यांना मिळणार ओळख क्रमांक, फार्मर आयडी मिळवून देणारी सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. कारण राज्यामधील सार्वजनिक सुविधा सीएससी केंद्रावरती शेतकरी ओळख क्रमांक बनवण्यासाठी धावपळ करणाऱ्या शेतकऱ्यांकरता राज्य शासनाने मोठा दिलासा दिलेला आहे. शेतकरी आता घरी बसून आपल्या गावामध्ये बसून स्वतःचा ओळख क्रमांक मिळवू शकतो. तशी सुविधा देणारे संकेतस्थळ आता नुकतेच सुरू करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी न्यायालयीन लढा लढू, किसान ब्रिगेडचा सरकारला इशारा. आता महत्त्वाचे पुरावे असतील तरच मिळेल जन्माचा दाखला, नागरिकांमध्ये अस्वस्थता, शासनाचे कडक नियम लागू. भारताची रणनीती, पाकची कोंडी करण्याकरता हालचाली सुरू. अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळवण्यासाठी संपर्क साधणे सुरू करण्यात आलेले आहे. दिल्लीमध्ये परराष्ट्र मंत्रालयामध्ये 30हून जास्त देशांच्या राजदूतांशी बैठका घेण्यात आलेल्या आहेत. भारतीय सैन्याची मोठी कारवाई, काश्मीरमध्ये मोठे कोबिंग ऑपरेशन करण्यात आलेले असून दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या 446 पेक्षा जास्त लोकांना ताब्यामध्ये घेण्यात आलेले आहे. गेल्या 2 दशकांमधील सर्वात मोठी ही कारवाई करण्यात आलेली असून ही घेतली जाते कसून जडती. जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी 2% फाईल काढत नाहीत, खासदार आमदारांचा मोठा आरोप. बिलावल भरडले, पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाठ वाहतील. सक्कर येथील जाहीर सभेमध्ये पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या अध्यक्षांनी उघडपणे दिली धमकी. एकाच मजुराला दिली 2,46,000 रुपये मजुरी, वसुलीचे आदेश. शिरसगाव निडे ग्रामपंचायतच्या सरपंचाविरोधामध्ये कार्यवाही. शासकीय आधार नोंदणी केंद्र अचानकपणे बंद, ग्रामीण भागामध्ये लाभार्थी व संगणक चालक अडचणीमध्ये. विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी ठप्प. बुलढाणा जिल्ह्यातील 109 धरणांमधील गाळ वाढवणार शेतीची सुपीकता, आराखडा तयार. 32 कामांचे दिले कार्यारंभ आदेश. जलतारा अभियानामध्ये वाशिम जिल्ह्यातील 145 गावांचा सहभाग, 30 एप्रिलपर्यंत सहभाग नोंदणी सुरू. ऑनलाईन बिल भरले, वाशिम जिल्ह्यातील 30 ग्राहकांनी बक्षिसे जिंकले. पहिला ड्रॉ जाहीर, महावितरणाच्या लकी डिजिटल 20 ग्राहक योजनेला मोठा प्रतिसाद. 45,000 कोटींच्या सुरत चेन्नई महामार्गाला मिळाला ब्रेक, 1.5 वर्षांपासून काम बंद. गेम चेंजर महामार्गाचा प्रकल्प गुंडाळण्याची चर्चा सुरू, विकासाला बसली खीळ. 17,000 साड्यांचे वाटप सुरू, नाशिक जिल्ह्यामध्ये 1,76,924 साड्या दाखल. त्या बँक अधिकाऱ्याला होणार अटक, जामीन अर्ज फेटाळला. 5.5 कोटींची फसवणूक प्रकरण, 36 खातेधारकांची कर्ज प्रकरणे बनावट कागदपत्रांद्वारे केली मंजूर. नाशिक जिल्ह्यामध्ये 5 लाख हेक्टरवर होणार खरीप पेरणी, खते बियाणे महागणार. मका सोयाबीनचा फेरा सर्वाधिक राहणार, शेतकऱ्यांची जोरदार तयारी सुरू. कडवण देवळा तालुक्यातील 21 गावांचा पाण्याचा प्रश्न सुटणार, चनकापूर धरणातून उजव्या कालव्याद्वारे पाणी सोडल्याने पूर्व भागामध्ये मोठा दिलासा. शेतकरी मालामाल, कोणी लावतोय केशर आंबा तर कोणी मोसंबी. विकासाची दिशा, जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची पारंपरिक शेतीबरोबर फळबागांना सुद्धा मोठी पसंती. 1 कॉल 2 मिनिटे चर्चा आणि 16 कोटी रुपये मंजूर. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती, जलवाहिनी लवकरच दुरुस्त होणार. लाडक्या भावांनी आधार पडताळणी केली नाही, 1 कोटी रुपये विद्यावेतन थकले. नवीन नियमांची होत आहे काटेकोर पद्धतीने अंमलबजावणी. 1,717 प्रशिक्षणार्थ्यांचे आधार व्हेरिफिकेशन नाही. येडी शिवारातील आराखड्याला आग, हळदीचे 40 क्विंटल बेने जळून खाक. पारा पोहोचला 42 अंश सेल्सिअसवरती, शेती उपयोगी अवजारे देखील जळाली. जालना जिल्ह्यामध्ये टँकरची संख्या 80 पार, पाणी टंचाईच्या झळा होत आहेत तीव्र. 44 गावे आणि 8 वाड्यांची मदार टँकरवरती. 142 खेपा, 1 आठवड्यामध्ये टँकरच्या संख्येमध्ये 30ची भर. सध्या स्थितीमध्ये शेतकऱ्यांचा वाढतोय फळपिकांकडे कल, सर्वात जास्त आंब्याकडे ओढा. उदगीर तालुक्यामध्ये फळपीक क्षेत्र हेक्टरमध्ये वाढ. तिखट लाल मिरचीचा तडका विदेशामध्ये, 100 ते 160 रुपये किलो आहेत मिरचीचे यावर्षीचे दर. वादळी वारे, अवकाळीचा सांगवी परिसराला तडाखा, मेघगर्जनेसह तब्बल 1.5 तास लावली हजेरी. आंबाबागेतील फळबाग होऊन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान, पंचनामे करण्याची मागणी. बोगस अल्पसंख्याक दर्जाच्या आधारे शाळेमध्ये 12 शिक्षकांची नियुक्ती, 2020 ते 2025 दरम्यानच्या घोटाळ्यामध्ये अधिकाऱ्यांची मंजुरी, 1.5 ते 2 कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप. लाखनी तालुक्यामध्ये 254 गोठा बांधकामाचा 2 कोटी 20 लाख रुपयांचा निधी अडकला, वर्षभरापासून निधी आलाच नाही. कृपाडा गावावरती हत्तींची अवकृपा, महिला जखमी, 4 दिवसांपासून अवकाळी संचार, शिवनी परिसरामध्ये भरकटला कडप. खत बियाणांची कमतरता भासणार नाही याची काळजी घ्या, खरीप हंगामपूर्ण आढावा बैठकीमध्ये देण्यात आल्या सूचना. 3 वर्षामध्ये 8,500 रोजगार, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्थानिक उद्योग विस्तारासाठी बळ, गुंतवणूकदार परिषदेमधील करारांचा परिणाम. चला नैसर्गिक शेती करूया, जालना जिल्ह्यामध्ये 2,700 हेक्टरवरती फुलणार रसायन विहिरीत पिके.
सिंधूचा एक थेंब सुद्धा पाकला देणार नाही, केंद्राकडून साठवण वाढवण्यासाठी नियोजन. अमित शहांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न. अजित पवारांच्या ताफ्यावरती फेकल्या चुन्याच्या डब्या, पीक विमा प्रश्नी युवक काँग्रेस आक्रमक, आंदोलक ताब्यामध्ये. जाडकोट तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, शेतकऱ्यांना बसतोय मोठा फटका. थकीत एफआरपी प्रश्नी आणखी 5 कारखान्यांवरती जप्तीचे आदेश, बीडमधील माजलगाव येथील कारखान्याचा समावेश. अत्यंत गरिबीमधून 17 कोटी भारतीय नागरिकांची झाली सुटका, जागतिक बँक 10 वर्षांमध्ये दारिद्र्याचा टक्का घसरून 2.3% आला. करा नदीची नांगरणी, भूगर्भामध्ये होईल पाण्याची पेरणी, भूजल पातळी वाढत असल्याचा अनुभव, शेतकऱ्यांच्या पुढाकाराची गरज. देशामध्ये रोजगार वाढतोय, महिलांना मोठ्या संधी, जागतिक बँकेचा अहवाल, कामकाजयोग्य लोकसंख्येपेक्षा वृद्धी दर चांगला. शक्तीपीठ विरोधामध्ये शेतकरी झाले आक्रमक, प्रांत अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये घोषणाबाजी, दंडवत घालून जागा न देण्याचा केला निर्धार. सांगोला तालुक्यामध्ये शेणखताला मिळतोय सोन्याचा भाव, जमिनीचा पोत सुधारून उत्पादनात सुद्धा वाढ होत असल्याने खतास मोठी मागणी. शेतावर जाऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करा, कुडाळ मालवण तालुका खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीमध्ये आमदार नितेश राणे यांची कृषी अधिकाऱ्यांना सूचना. कर्जमाफीसाठी शेतकरी संघटना आक्रमक, मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार. रोजगार हमी योजनेच्या मजुरीमध्ये 15 रुपयांची वाढ, वाढत्या महागाईच्या दिवसामध्ये कसा खर्च भागवायचा साहेब. अद्रकचे भाव कोसळल्याने शेतकरी त्रस्त, 18,000वरील अद्रक आता 1800 रुपये क्विंटलवरती. भाडवणीमध्ये अज्ञात व्यक्तीकडून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान, पोलीस तक्रार करून सुद्धा पोलीस कारवाई होत नसल्याने शेतकऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीमध्ये 917 मेगावॅट वीज निर्मितीचे काम सुरू, शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होण्यासाठी 2192 मेगावॅट विजेची गरज. जालना जिल्ह्यामध्ये खरीप हंगामासाठी 5,75,000 हेक्टर क्षेत्र, 2.25 लाख मेट्रिक टन खताचा पुरवठा मंजूर. युवकांसाठी रोजगार वाढीच्या संधी, पंतप्रधानांच्या हस्ते 51,000 नियुक्तीपत्रांचे वाटप. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील मित्रांपर्यंत शेअर करा.